नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 1 ऑगस्टचा भाग खूपच मजेदार आणि जबरदस्त झालेला बघणार आहोत। कारण इथे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आनंदी घेऊन जाणार मालक साहेबांना नवीन ठिकाणी। तर मालक साहेब झाले आनंदीवरती खुश, कारण आनंदी होणार मालक साहेबांची टीचर आणि शिकवणार मालक साहेबांना इंग्लिश। तर आनंदीने घेतली मालक साहेबांची चांगलीच मजा। हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे हॉटेलमध्ये मालक साहेबांनी भरली वांगी, भेंडी फ्राय आणि मस्त राईस मागवलेलं असतो। तर आता ऑर्डर आलेली असते। आता आनंदी समोर ताट आलेलं असतं, पण त्यातलं तिला काहीच आवडत नाही। पण आता जर मी हे खाण्यासाठी नकार दिला तर मालक साहेब नाराज होतील, त्यांना वाईट वाटेल, कारण आज त्यांचा एवढा आनंदाचा क्षण आहे ना। मग मी नकार कसा देऊ? मला काही करून बळजबरीने हे सगळं खावंच लागेल, असं आता आनंदीने ठरवलेलं असतं। तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, अगं आनंदी सुरुवात कर। अगं काय मस्त जेवण असतंय ना इकडे, कसलीच कमी नाही आहे, सगळं काही अगदी टेस्टेड असतंय। हे बघ, भरली वांगी तर कसली कमाल असतात ना। चल चल सुरुवात कर। आता मालक साहेबांनी भरली वांगी खायला सुरुवात केलेली असते। मालक साहेब आता खूप कौतुक करू लागतात, वा वा काय चव आहे, 1 नंबर भारी। आनंदी तू जर खाल्ली ना तर पुन्हा पुन्हा मला इकडे घेऊन येण्याचा आग्रह करशील। चल चल सुरुवात कर। आनंदीने आता भरली वांगी आणि राईस खायला सुरुवात केलेली असते, पण मात्र आनंदीला एक घास गिळणं खूप कठीण असतं। पाणी आता आनंदी ढसाढस पिऊ लागते आणि कसं तरी तो घास गिळण्याचा प्रयत्न करत असते। त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, अगं एका घासासाठी एवढं पाणी? हे बघ आनंदी, जेवताना पाणी पिणं हे चांगली गोष्ट नाहीये। जेवताना एवढं पाणी पियायचं नसतं, तुला माहिती नाही का? ठेव तो ग्लास बाजूला। त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब अहो मला सवय, मी पित असते पाणी। त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, चुकीची सवय, मग मोड ती सवय, अशी सवय चांगली नाही आनंदी। पोचलं? चल पटकन। अगं तू नुसतं भरली वांगी काय खातेस? अगं भेंडी फ्राय पण खाऊन बघ की। अगं काय झणझणीत आणि मस्त टेस्टी झाली। चल चल पटकन भेंडी फ्राय खाऊन बघ। आनंदी आता पुन्हा भेंडी फ्रायचा एक घास खाते। आता मालक साहेबांनी तर पाणी प्यायला सुद्धा नकार दिलेला असतो, पण आता हा भेंडी फ्रायचा घास घेणं तिच्याच्याने मुश्किल झालेलं असतं। आता आनंदी जोरात अगदी उलटी काढण्यासारखं करू लागते। मालक साहेब लगेच आनंदीला म्हणू लागतात, अगं ए पोरी, अगं काय होतंय तुला? काय हवंय? पाणी हवंय का? थांब मी देतो। आता मालक साहेब पटकन स्वतःचा ग्लास आनंदीला देतात। अगं किती पाणी पिते, तुला गिळत नाहीये का आनंदी? तुला आवडत नाहीये का? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही मालक साहेब असं काही नाहीये। तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी काय झालं? हे बघ, जे काही असेल ते खरं खरं बोल, खोटं बोलायचं नाही, ते मला आवडत नाही। काय झालंय सांगशील का? त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब तुम्ही हे जे सगळं मागवलंय ना, भरली वांगी, भेंडी फ्राय आणि हा भात, मला नाही आवडतो मालक साहेब यातलं काही। मी भरली वांगी आजपर्यंत कधी खाल्ली नाही, मला आवडतच नाही। भेंडी फ्राय सुद्धा आवडत नाही आणि रात्रीला तर मी भात कधी खातच नाही। त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, घ्या, मी एवढी मोठी ऑर्डर देत होतो तेव्हा तू काय करत होती? तेव्हा का म्हटली नाही की मला हे आवडत नाही, हे नका मागू? तेव्हाच बोलली असती तर एवढं सगळं घडलंच नसतं ना। त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब अहो कसं म्हणणार होते मी? आज तुमचा एवढा आनंदाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी सगळं काही तुमच्या आवडीप्रमाणेच व्हायला पाहिजे की नाही? मी जर आधीच माझी आवड निवड तुम्हाला सांगितली असती तर तुम्ही तुमच्या आवडीचं न मागवता माझ्याच आवडीचं सगळं काही मागवलं असतं, आणि मग तुमच्या या आनंदाच्या क्षणाच्या दिवशी तुमचं मन तृप्त कसं झालं असतं? त्यावर लगेच मालक साहेब हसू लागतात, अगं ए आनंदी, ती एवढी चांगली कशी काय ग? कशी असू शकते तू एवढी चांगली? त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब हे सगळं तुमच्यामुळे। तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, माझ्यामुळे? ते कसं काय? त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब वाण नाही पण गुण लागलाय बरं का मला तुमचा, तुमच्यामुळे शिकले। कारण मालक साहेब समोरच्याला आनंद कसा मिळेल याचाच विचार तुम्ही करत असतात आणि दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःला दुःख झालं तरी ते सोसत असता, पण दुसऱ्याच्या सुखासाठी नेहमी झटत असता, हे मी बघितलंय ना। त्यामुळे मलाही तुमचा हा गुण लागलाय। आणि मालक साहेब जर तुम्ही दुसऱ्यांचा एवढा विचार करत असाल ना
तर समोरच्याने एखाद दिवशी तुमचा विचार केला, तुमच्या आवडीनिवडी जपल्या तर काय हरकत आहे. आणि म्हणूनच मी याबद्दल काही बोलले नाही. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, वा आनंदी, ग्रेट आहे बर का तू, तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब बरं तुम्ही घ्या जेवण करून. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, तू काय उपाशी पोटी राहणार आहे का? आणि हे बघ, तू फक्त पाणी पिलीस, जेवण तर अजिबात गेलं नाही तुझ्या पोटात. तुला काय मागवायचे सांग बरं. त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही मालक साहेब, माझं पोट भरलंय. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, पाणी पिऊ पिऊ, अगं तुला रात्री भूक लागेल. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब एका रात्रीचा तर प्रश्न आहे, तुमच्या आवडीसाठी मी एवढं तर नक्कीच करू शकते ना. मी पाणी पिले, 2 घास खाल्ले, मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही घ्या जेवण करून. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे बरं, आता आपण ना स्वीट मागूया तुझ्या आवडीचं. तुला गोडमध्ये काय आवडतं? वेटर दादा इकडे या बरं. आता वेटर दादा येतात. काय झालं मालक साहेब? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, तुमच्याकडे गोड पदार्थामध्ये काय काय पदार्थ आहे सांगा बरं. आता आनंदी तू सांग त्यांना काय मागवायचे, तुला नेमकं काय आवडतं. त्यावर वेटर दादा म्हणू लागतात, मालक साहेब आमच्याकडे स्वीटमध्ये गुलाबजाम आहे, पेस्ट्री आहे आणि आईस्क्रीम आहे, काय मागवायचं. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी अगं उत्तर दे, त्यांनी सांगितलंय तुला पदार्थांची नावं, दे पटकन उत्तर. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब यापैकी मला काहीच आवडत नाही. मालक साहेबांना धक्का बसतो, अगं आनंदी तू नेमकं खातेस तरी काय. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब मला जे आवडतं ना ते इथे नाही भेटणार, त्याचं ठिकाण दुसरीकडेच आहे. तुम्ही जेव्हा पटपट मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाते, बघा काय मज्जा येणार आहे. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, अच्छा असं काय आहे का, बरं ठीक आहे आपण जाऊ तुझ्या त्या खास अशा ठिकाणी, चालेल. आता आनंदी हसू लागते. आता दोघांचंही जेवण झाल्यानंतर आनंदी आणि मालक साहेब तिकडनं निघालेले असतात. तर इकडे घरी आता माई आणि बापू हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा माई म्हणू लागतात, बरं झालं विद्याधरने सगळी परिस्थिती सावरली, शिल्पाची समजूत काढली आणि शिल्पाला थांबवलं, नाहीतर शिल्पा आपलं ऐकायला तयारच नव्हती, रागाच्या भरात भरली होती की बॅग. त्याच वेळेस आता मुलांची एंट्री झालेली असते. प्रांजल, मिताली आणि पृथ्वी तिघेही हवेलीत येतात. माई बापू आय एम बॅक असे म्हणताच तिघेही हवेलीत येतात. पटकन माई बापूला मिठी मारतात. आता शिल्पा, विद्याधर लगेच सगळेजण खाली येतात. अरे बापरे, तिघही बरोबर एकत्र, अरे कसे काय अवतरलात तुम्ही अचानक. त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, अगं तिघांनाही एक सरप्राईज द्यायचं होतं ना, आज बाबांचा एवढा खास दिवस आहे म्हणून काकांनीच आम्हाला बोलावलंय, काकांनीच आमच्या फ्लाईटची तिकीट बुक केली आणि आम्ही इथे आलोय सगळे एकत्र. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, प्रांजल अरे पण तुझी तब्येत ठीक नव्हती, तू प्रवास कसा केला, तुला बरं वाटलं का, तू कसा आहे, ठीक आहेस ना. त्यावर लगेच प्रांजल आपल्या आत्तूजवळ जातो. आत्तू सॉरी, मी तुला आतापर्यंत खूप त्रास दिलाय, खूप टेन्शन दिले, पण आता मी ऑल ओके आहे, मला काहीही झालेलं नाहीये, मी एकदम मस्त फ्लाईट बुक केली आणि इकडे आलोय. मी नाही, ते तिकीट काकानेच बुक केलं होतं. काका काय बोलला माहितीये, तुझ्या बापाला लय मोठा पुरस्कार भेटलाय. अशा या आनंदाच्या क्षणी आपण सगळ्या फॅमिलीने एकत्र असायला हवं आणि म्हणूनच तुला बरं जरी वाटत नसेल ना तरी फ्लाईटमध्ये बसायचं आणि इथे उतरायचं. मग काय, मी काकाचं ऐकलं आणि आलो की इकडे. तेव्हा लगेच आता शिल्पा मात्र विद्याधरकडे बघू लागते. नक्कीच या विद्याधरच्या डोक्यात काय शिस्तय याचा विचार आता शिल्पाचा चालू झालेला असतो. तेव्हा माई म्हणू लागतात, वा विद्याधर तू आज ना खूप मोठं काम केलंय, पोरांना इथे बघून ना युगंधरलाही खूप भारी वाटेल. आता मात्र लगेच मिताली म्हणू लागते, हो बाबांचा एवढा मोठा क्षण होता ना, किती आनंदाचा क्षण आहे आणि त्यांच्यासोबत आपण सगळ्यांनी असायला हवं की नाही. आज जर आई असती तर त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असती, पण जाऊ द्या, आई नाही म्हणून काय झालं, आपण सगळे तर आहोत ना. त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी पटकन विद्याधर जवळ येतो. काका मी खरंच प्रामाणिकपणे मनापासून बोलतोय, मला खरं तर तुझा खूप राग आला होता, त्या दिवशी मी खूप भडकलो होतो तुझ्यावरती, पण काका तू खरंच खूप चांगला आहे रे. तू सगळं काही विसरून बाबांच्या या आनंदाच्या क्षणी, त्यांच्या या महत्वाच्या दिवशी त्यांचा विचार केला ना, हे बघून मला खूप भारी वाटलं. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, रे
पुतण्यावाळा. अरे आपण शेवटी एकाच रक्ताचा आहोत. आता भांडण तंटे होतच असतात. घरात राहायचं म्हटल्यानंतर भांड्याला भांड लागणारच की नाही मग. आणि माझी भांडणं काही तुमच्या सोबत होती का? तुमच्या बापा बरोबर होती. ती बी मी विसरून गेलो की. त्यामुळे आजच्या या खास दिवशी भांडायचं नाही, ओरडायचं नाही, आरडायचं नाही. मस्त आनंदात दिवस घालवायचा. चालेल? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, नक्कीच काका. त्याच वेळेस आता दरवाजातनं आवाज येतो, पृथ्वी निंबाळकर आहेत ना घरात? तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, हो हो या, आहे मी इकडे. आता पृथ्वीचं पार्सल आलेलं असतं. तेव्हा सगळेजण बघू लागतात. खूप मोठं काहीतरी दिसत असतं. माई, बापू, शिल्पा विचारू लागतात, पृथ्वी अरे यात काय आणलंय? एवढं सगळं पॅकिंग करून काय ठेवलंय त्यात? त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, सरप्राईज. आज बाबांचा खास दिवस आहे ना, म्हणून त्यांना खास असं मोठं सरप्राईज द्यायचंय. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. त्यावर माई म्हणू लागतात, अरे पण काय नेमकं हे? आम्हाला कळेल का? त्यावर मिताली म्हणू लागते, सांगतो, समद काही सांगतो आणि दाखवतोय. आम्ही तिघांनी ठरवलं बाबांच्या या खास दिवशी त्यांना मोठं सरप्राईज द्यायचं. आणि मग आम्ही सरप्राईज प्लॅनिंग केलं आणि त्यातनं आम्हाला हे सोल्युशन निघालं. हे बघा, आता लगेच पृथ्वी आणि मिताली ते ओपन करून दाखवतात. तर आता ते फॅमिली ट्री असतं. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, फॅमिली ट्री? अरे म्हणजे काय नेमकं, काय म्हणायचं याला? तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, अगं आतू, आता हे जे ट्री मागवलंय ना आपण, त्यावरती बाबांचे आमचे लहानपणापासूनचे जे काही फोटोज मेमरीज आहेत ना आमच्याकडे, ते सगळे यावरती लावायचे आणि मग होणार फॅमिली ट्री तयार. तेव्हा प्रांजली म्हणू लागतो, हो त्यासाठी आम्ही सगळी तयारी केली या. बाबांचे आमच्या बरोबरचे लहानपणापासूनचे सगळे क्षण आम्ही आता कैद केलेत आणि या ट्रीवरती चिटकवणार आहोत. अगदी छान अशी फॅमिली ट्री तयार होणार आहे. तेव्हा लगेच आता विद्याधर खुश होतो, वा वा, काय मस्त काम केलंय पोरांनी. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, बरोबरच, चला आपल्याला तयारीला लागावं लागेल. बाबा लवकरात लवकर घरी येतील, त्याआधी आपल्याला हे सरप्राईज छान असं सजून ठेवायचे. चालेल? आता तिघही कामाला लागलेले असतात. माई बापू खूप खुश असतात. विद्याधर मात्र खूपच आनंदून गेलेलो असतो. वा वा, मला हेच पाहिजे हवं होतं. मी तर फक्त या घरात ठिणगी लावण्याचा प्रयत्न करत होतो. पण पृथ्वी निंबाळकर, अरे तू तर या हवेलीत बारुदाचा गोळाच आणला की या फॅमिली ट्रीच्या रूपाने. आता एकदा का हा फॅमिली ट्री या घरात जाळला जाणार आणि या निंबाळकरांच्या घरात राख राख होणार, सगळं काही संपणार आणि मला हे बघायला खूप आवडेल बर का. आनंदी, तू पण बघ, तुझं या घराचं शेवटचा दिवस असणार आहे. तू कायमची संपली आनंदी, आता बघच अशी मज्जा येणार आहे. असे म्हणत आता हा विद्याधर लय खुश झालेला असतो. तर इकडे आता आनंदी मालक साहेबांना एका भुट्ट्याच्या गाडीवरती घेऊन आलेली असते. मालक साहेबांना धक्का बसतो. आनंदी, अगं या मकाच्या कणसाच्या गाडीवर घेऊन आली तू? अगं हे तुझं बेस्ट ठिकाण आहे का आनंदी? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हो मालक साहेब, अहो असा पाऊस पडत असताना मस्त असा गरम गरम छान असा भुट्टा खाल्ला ना, असला कसला आनंद भेटतो मालक साहेब, एक नंबर भारी. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, नक्की असं असतं का? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो. त्यावर ते काका म्हणू लागतात, आनंदीताई मग कसला भुट्टा बनवायचा आहे? त्यावर आनंदी म्हणू लागते, काका मस्त गरम गरम कोळशावरती भुट्टा तापला ना की त्याला मीठ लावा, लिंबू चोळा आणि त्यावरती मस्त असा तडका फ्राय करून असा मसाला चोपवा ना, एकदम भारी. अगदी फ्राय करा, सगळं काही छान खरपूस लागलं पाहिजे. त्यावर लगेच ते काका म्हणू लागतात, चालेल 2 देतो मी भुट्टे. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, अगे मसाला फ्राय करून चांगलं लागतं का ते? त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब तुम्ही एकदा खाऊनच बघा. अहो हा आनंद ना जगा वेगळा आहे, जगा वेगळा. आता भुट्टा तयार झालेला असतो. मालक साहेब पटकन आनंदीच्या हातात देतात. त्याच वेळेस लगेच आता आनंदी एक घास खाऊन बघते, हा हा, काय मस्त झालाय ना, एक नंबर. मालक साहेब आनंदीकडे बघून हसू लागतात, तुझी ना कमालच आहे. नाही म्हणजे एवढ्या हॉटेलमध्ये तुला नेलं, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये तुला काही आवडलं नाही आणि या गाडीवरचा भुट्टा एवढा आवडतो. वा वा, तुझी कमाल आहे आनंदी. आता मालक साहेबांनी भुट्टा खायला सुरुवात केलेली असते. एक घास खाताच मालक साहेबांना असा जोराचा ठसका लागतो ना, तेव्हा आनंदी हसू लागते, मालक साहेब मी सांगताना सांगितलं होतं चांगला मसाला मारक्या. आणि मालक साहेब हे भुट्टा कसा खावा ना हे तुम्हाला माहितीच नाहीये, म्हणून तुम्हाला ठसका लागलाय.
तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, असा नाही खायचा मग कसा खायचा असतो? त्यावर आनंदी म्हणू लागते, हे बघा मी शिकवते तुम्हाला. असा भुट्टा तिरका पकडायचा, एक एक दाणा खायचा नाही. उगच आपलं हलक्या हाताने खात बसून नुसतं हे संपवायचं नसतं. अगदी असं मनापासनं कर आवाज निघेपर्यंत खायचं असतं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, कर आवाज निघेपर्यंत म्हणजे नेमकं कसं खायचं? त्यावर आनंदी म्हणू लागते, थांबा मी शिकवते. असं तिरप धरा बरं हे कणीस. आता मालक साहेब आनंदीने सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप करू लागतात. आणि त्यानंतर अशी आपली ही दाताची सरळ रेष आहे ना, ही आता एका या भुट्ट्याच्या फणीवरती ठेवायची आणि अशी कचकटून खायची. एक अशी फणी चांगली कितीशी मोठी अशी कुरताडून घ्यायची आणि आहा, मग काय मस्त आनंद भेटतो, एक नंबर भारी. आता मालक साहेबांनी तसला आवाज काढलेला असतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब असला कसला कर आवाज येतोय तुमचा, उंदराने कुरतडल्यासारखा. अहो चांगलं करकन असं तोडा की. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी अगं कसलं भारी खाण्याची पद्धती नाही, काय टेस्टी लागतोय ना मस्त. आनंदीने सांगितल्याप्रमाणे मालक साहेबांनी आता भुट्टा खायला सुरुवात केलेलं असतं. आता मालक साहेब आनंदीच्या चेहऱ्याकडे बघतात. आनंदी तुझी कमाल आहे, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये तुला काही आवडलं नाही आणि या गाडीवरती तुला एवढा आनंद भेटतोय, याचा अर्थ तुला इथे हा भुट्टा खायला खूप आवडतं ना? त्यावर आनंदी म्हणू लागते, हो मालक साहेब, त्या हॉटेलमध्ये ना मला असं गुदमरल्यासारखं वाटत होतं. तिकडे ना लोक फक्त ना टेटससाठी येतात, पण इथे गाडीवरती असं नसतं. या मोकळ्या हवेत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि माणूस मस्त गप्पा छप्पा मारत या भुट्ट्याचा आनंद साजरा करतो. आणि मालक साहेब इथला आनंद म्हणजे वेगळाच काही असतं बरं का. त्यावर लगेच मालक साहेब लागतात, वा आनंदी, इथून पुढे तुला ना मी हॉटेलमध्ये नाही तर भुट्टा खाण्यासाठी या गाडीवरती नक्कीच घेऊन येणार बरं का. आणि आनंदी खरं तर मला ना तुझे आभार मानायचे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब माझे आभार ते कशासाठी? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब आभार का मानताय तुम्ही ते सांगा बरं. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी खरं तर आज ना त्या पत्रकारांनी माझ्यावरती भीडमारच केली होती इंग्रजी प्रश्नांची, पण ऐन वेळेस तू आली, त्यांना फाड उत्तरं दिली आणि मला त्या संकटातनं बाहेर काढलं. त्यासाठी म्हणतात ना ते काय बरं, थँक्यू, तुला खूप खूप थँक्यू. तेव्हा आनंदी हसू लागते, मालक साहेब अहो त्यात काय आभार मानण्यासारखं, एवढं केलंय मी, ते छोटंसं तर काम होतं, उगच आभार मानू नका. पण मालक साहेब लहान तोंडी एक मोठा घास घेते, विचारू का? नाही म्हणजे तुम्हाला राग तर येणार नाही ना? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, नाही गये, राग कसला येतोय, विचार विचार. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब नाही म्हणजे तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, मग तुम्हाला इंग्लिश का येत नाही? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी अगं लहानपणी जबाबदारी पडली, शाळा कॉलेज आणि इंग्लिश हे सगळं मागे राहून पडलं ग. त्यानंतर मी शिकलोच नाही, बिझनेसच करत गेलो पुढे. आणि मग त्यामुळे ना हे असे कधी कधी प्रश्न आले ना इंग्लिशमध्ये समोर, मग जीव घाबरून जातो ग, दडपण येतं जीवावर. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब दडपण घेण्यासारखं काय काम आहे त्यात? अहो इंग्लिश म्हणजे एक साधी भाषा आहे, त्यात संवाद करू शकतो आपण. आणि मालक साहेब तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून घाबरायची गरज नाही, हवं तर मी रोज रोज थोडं थोडं इंग्लिश शिकवलं तर चालेल का, तुम्हाला आवडत असेल तर? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, अरे वा, हे तर लय भारी की, मला नक्कीच तुझ्याकडनं शिकायला आवडेल. मग सुरुवात करायची की आजपासून? मग काय, आजपासून मी तुझा विद्यार्थी आणि तू माझी मॅडम, हो की नाही? आनंदी हसू लागते, नक्कीच मालक साहेब. मालक साहेब हसू लागतात आणि मस्त भुट्ट्याचा आनंद घेत असतात. त्याच वेळेस आनंदी मनाशीच म्हणू लागते, देवा मालक साहेब खूप खुश आहे, त्यांच्या आयुष्यातला हा आनंद सदैव त्यांच्या सोबत असाच राहू दे. तर इकडे घरी आता मालक साहेब आणि आनंदी आलेले असतात. तर आता घरात हवेलीत सगळीकडे अंधार असतो. मालक साहेब आनंदीचा हात पकडतात, आतमध्ये घेऊन येतात. माई बापू घरात अंधार का झालाय, लाईट गेलेत के, नेमकं झालंय काय? त्याच वेळेस लाईट चालू होतात. सगळेजण आता हवेलीत येतात. आता तीनही मुलांना बघताच मालक साहेबांना तर मोठं सरप्राईजच मिळतं. अरे तुम्ही तिघे एकाच वेळेस इथे अचानक, ते पण? त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, बाबा तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून आलोय. त्याच वेळेस आता समोरच टेबलवरती फॅमिली ट्री असा झाकून ठेवलेला असतो. मालक साहेबांचं लक्ष त्याकडे जातं, या खाली काय ठेवलंय? तेव्हा मिताली म्हणू लागते, बाबा तुमच्यासाठी सरप्राईज आणलंय आम्ही तिघांनी मिळून.
आता विद्याधरला तर लय उकळ्या फुटत असतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, सरप्राईज. अरे पण नेमकं आहे तरी काय? त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, मिताली जा ते ओपन करून दाखव. मिताली आता ते ओपन करते, तर त्यात मालक साहेबांचे, मुलांचे आणि समिधाताईचे लहानपणापासून जे सगळे काही फोटोज लावलेले असतात. मालक साहेब लय खुश होतात, वा वा पोरांनो, काय एक नंबर भारी काम केलंय. लहानपणापासूनचे समधे फोटोज लावले की लय मस्त. अरे प्रांजल, अरे बघ बघ तुझा फोटो बर का, तुझ्या दादाने तुला मारलं होतं तेव्हा तू माझ्याकडे रडत आला होता तेव्हाचा फोटो. आणि मिताली, हा तुझ्या बर्थडेचा फोटो. अगो कसली रडली होती त्या बर्थडेच्या वेळेस तू. रात्रभर मला घोडा घोडा करायला लावलं होतं तू, सगळ्या घरभर फिरलो होतो तुला घेऊन. त्यावर लगेच आता मिताली, प्रांजल सगळे हसू लागतात. त्याच वेळेस आता पृथ्वीचा फोटो दिसतो. तेव्हा मालक साहेब म्हणला, पृथ्वी अरे हा लाल टी शर्ट हवा होता म्हणून तू किती रडला होता, सगळं घर डोक्यावरती घेतलं होतं. वा वा वा, या फोटोंचा उजाळा देऊन ना तुम्ही सगळ्या आठवणी ताज्या केल्यात. खरंच एक नंबर भारी. त्याच वेळेस मिताली पटकन आता त्या टेबल खालनं एक ड्रम काढते. तो रॉकेलचा असतो आणि भडकलेली मिताली आता त्या फॅमिली ट्री वरती रॉकेल ओतू लागते. सगळ्यांना धक्का बसतो, पण विद्याधर गालातल्या गालात हसू लागतो, कारण आता खऱ्या धमाक्याला सुरुवात झालेली असते. मालक साहेबांना धक्का बसतो, अगं रॉकेल काय होती त्याच्यावरती, अगं काय वेडेपणा करतेस. आनंदीला तर धक्का बसतो. शिल्पा, माई बापू सगळेजण मितालीला थांबवत असतात, ओरडत असतात. मितालीने आता सगळं रॉकेल त्यावरती ओतलेलं असतं. त्याच वेळेस आता आनंदी मनाशीच म्हणू लागते, या मुलीला काय झालंय, तिने या फॅमिली ट्रीवरती रॉकेल का ओतलंय. याचा अर्थ ती या फॅमिली ट्रीला आग लावणार आहे का, नेमकं मुलांना झालंय काय, असे असंख्य प्रश्न आनंदी समोर उभे असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, येथे पृथ्वी, मिताली आणि प्रांजल तिघेही जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. वा मालक साहेब, अभिनंदन, तुमचं अभिनंदन. आम्हाला फसवल्याबद्दल, या आनंदी बरोबर आम्हाला फसवून लग्न केल्याबद्दल. आणि आनंदी तुझंही अभिनंदन आमचा विश्वासघात केल्याबद्दल. तुम्ही दोघांनी आम्हाला फसवलंय, अंधारात ठेवलंय. त्यामुळे मालक साहेब, इथून पुढे या घरात एकत्र कुटुंब कधीच राहणार नाही, उद्ध्वस्त होणार आहे सगळं. असे म्हणत पृथ्वीने आता त्या फॅमिली ट्रीला आग लावलेली असते. मालक साहेबांना खूपच राग येतो. मालक साहेब भडकलेले असतात. पण मालक साहेब आता आपल्या या तीनही मुलांना आनंदीची सगळी कहाणी, आनंदी कशी आहे, त्यांचं कुठल्या परिस्थितीत लग्न झालं, हे सगळं कसं सांगणार, परिस्थिती कशी समजावून घेणार आणि विद्याधरचा डाव कसा उधळून लावणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्या